जा तू अडकवतेस मला. मग अडकायचं नाही असं ठरवा ना. हे कुठलं सोल्युशन आहे? तुम्हाला उशीर होत होता ना, निघा ना लवकर. चला. तू मुद्दाम करतेस नाही म्हणजे मी तुला बघावं, तुझ्यात अडकावं, मला उशीर व्हावा, आईने मला ओरडावं, हाच सगळा तुझा प्लॅन असतो ना. तुमच्या चुका माझ्यावर नका लादू. मी कुठे काय चुकलो? मी मगाचपासून तुम्हाला उठवत होते. 5 मिनिटं बोलून झोपून राहिलात आणि आता उशीर होतोय आणि मला म्हणताय मी अडकवते. आणि जर मी लवकर उठलो असतो तर गप्पा बसा. थांबा. आता हे काय? हा घ्या रुमाल आणि हा एक शर्ट. शर्ट? अगं शर्ट कशाला? संध्याकाळी येणार आहे मी परत. तरी गरजेच्या वेळी एखादा शर्ट असावा. काही योजना नाहीये, ठेवा गाडीत. सारंग दादा, ह्याचं अस्तित्व संपवणार आहे मी या जगातलं. बरं आहे का, मी तुमच्यासाठी कोथिंबीर वडी केली आहे, डब्यात भरून देते. मला गोड हवंय. शिरा बनवते. आलेच. शिरा नको, स्वतःला डब्यात पॅक कर आणि दे मला. चालेल, पण एवढा मोठा डबा नाही आपल्याकडे. माझी बायको कॉमेडी करते. आणि सांगितलंही नाही. वाव, तिथे तिघांचं काय काम आहे? आणि तसंही जाताना मला सांगून गेले ते. आणि सगळे तिकडे गेले तर मग इथे कोण आहे काळजी घ्यायला? तू आहेस ना जुना बिझनेस सांभाळायला. उरलेला ते नवीन नवीन आयडियाज एक्सप्लोर करतायत. यू कॅरी ऑन. व्हेरी गुड. ऐश्वर्या, प्रॉब्लेम काय आहे नक्की? तुला कशातच प्रॉब्लेम नसतो का नील? हा ऐश्वर्या, आता लक्षात आलं माझ्या. ती लोक तुला विचारून नाही गेले म्हणून तुला राग आलाय ना? खूप बालिश आहेस तू. नाही म्हणजे जेव्हा कधी मी काहीतरी बोलते ना त्यावर तुला उलट काहीतरी बोलायचं असतं. समजून तर घ्यायचंच नाहीये. व्हेरी किडिश. ऐश्वर्या ऐक ना, एक सांगू का? तू आता हळूहळू एकटी पडायला लागलीस. यावर सोल्युशन आहे माझ्याकडे. देऊ का? नको राहू. तरी ऐक, जर घरातले म्हणतायत तसं खरंच राजकुमार दादा सुधरत असेल तर त्यातून तूही काही धडे घे आणि सुधार. राजकुमार सुधारतोय की नाही हे तर काळच सांगेल. पण तू कधी सुधारणार आहेस? हे बघ ऐश्वर्या, फक्त स्वतःचा विचार करणे म्हणजे तुझ्या लेखी सुधारणा असेल ना तर मी कधीही सुधारणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या याच विचारांमुळे तू या घरात राहिली आहेस. सारंग सर, थांबा. दे. हा घ्या डब्बा आणि ही कोथिंबीर वडी कशी झाली आहे तर सांगा मला. तू बनवलीस ना, मग कमालच झाली असेल सावली. हो नाही, तसं नाही. माझा उपवास आहे म्हणून मी खाऊन नाही बघितलं अजून. कशाला उपवास वगैरे करतेस? तब्येतीला जप जरा. माझ्या तब्येतीला काय होणार आहे? आणि आज कार्तिकी एकादशी आहे. आज मी अन्नदान करायचं ठरवलंय. अन्नदान? चांगलंय. कुठे जाणार आहेस? एक वृद्धाश्रम आहे, तिथे जाणार आहे आणि त्यासाठीच मी प्रसाद सुद्धा बनवणार आहे. मी पण आलो असतो पण मीटिंग आहे, जावं लागेल मला. काही हरकत नाही. मी केलं काय तुम्ही केलं काय एकच आहे ना. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या. मी विठुरायाकडे प्रार्थना करेन तुमच्या कामात तुम्हाला यश मिळू दे. थँक्यू बालिके. हर्बल प्रॉडक्टचा गड जिंकून येतो मी. हो, बाय बाय. कधी कधी वाटतं आयुष्य एका रंगीबेरंगी कापडासारखं आहे. वेगवेगळ्या धाग्यांनी वेगवेगळ्या रंगांनी विणलेलं कापड. काही माणसं त्या धाग्यांची वीण टिकवण्याचा प्रयत्न करतात पण ती वीण उसवत जाते, गाठी पडायला लागतात. आणि तेवढ्यात कुठून तरी विठ्ठला तुझं नाव येतं मुखात आणि धाग्यांच्या गाठी अशा सुटत जातात. रंग पुन्हा बहरू लागतात. तू आहेस तर हे आयुष्य आहे विठ्ठला. असाच कायम पाठीशी राहा.
हौस आहे ना तुला सगळ्यांसमोर चांगलं बनायची. अन्नदान करणार आहेस तू. आता या औषधाने जो कोणी ही खिचडी खाईल त्याची अशी काय हालत होणार की तुला शिव्या पडणार कन्फर्म. आणि पुन्हा तू आयुष्यात कधीच अन्नदान करायचा विचार करणार नाहीस.